आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाची लढाई निवडणूक आयोगामध्ये पाहायला मिळते। एकनाथ शिंदे यांनी ती जिंकलेली आहे हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय। त्यातच आता शिवसेना भवनाविरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। शिवसेना भवन आणि शिवाई ट्रस्ट विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे योगेश देशपांडे यांनी तक्रार दाखल केली आहे। शिवाई पब्लिक ट्रस्ट असताना एखाद्या पक्षाला कशी दिली, एकदा राजकीय पक्षाला ट्रस्टची वास्तू का वापरू दिली, असा सवाल योगेश देशपांडे यांनी आपल्या तक्रारीतून केलाय। तर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना थेटपणे आव्हान दिलेलं आहे। शिंदेंनी ठाकरे नाव काढून शिवसेना चालवून दाखवावी असं खुलं आव्हान ठाकरेंनी दिलंय। दरम्यान आज जी परिस्थिती भाजपनं शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केलेला आहे, उद्या ही परिस्थिती ते देशातील कोणत्याही पक्षावर आणू शकतात। आताच जर यांचा सामना केला गेला नाही तर कदाचित आगामी 2024 ची निवडणूक शेवटची ठरू शकेल। त्यानंतर देशात हुकुमशाही सुरू होऊ शकते अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे। ही परिस्थिती त्यांनी शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केलाय। ही परिस्थिती उद्या देशातल्या कोणत्याही पक्षावरती ते आणू शकतात आणि आत्ताच जर का याचा मुकाबला केला गेला नाही तर कदाचित येत्या 2024च्या लोकसभेची जी निवडणूक आहे ती आपल्या देशातली शेवटची निवडणूक ठरू शकेल। कारण त्याच्यानंतर हुकुमशाहीचा नंगानाच सुरू होऊ शकतो। घरफोडी केलेली आहे, दरोडा घातलेला आहे, दरोडा घालून जेवढं काही आपल्या खोक्यात घेता येईल तेवढं घेतलेलं आहे आणि पोलीस त्याला सांगतात की याच्या सगळ्या खोक्यामध्ये सगळी तुझी 2/3 पेक्षा जास्त मालमत्ता याच्याकडे चोराकडे, त्याच्यामुळे सगळी उरलेली पण त्याचीच आहे। याला लोकशाही मानायची का? निवडणूक आयोगाने जो काही निकाल दिलेला आहे हा निकाल अत्यंत अयोग्य आहे। कारण घटनाक्रम जो घडलेला आहे त्या घटनेच्या क्रमाप्रमाणे निकाल अपेक्षित। आपल्या लोकशाहीचं सर्वात मोठं एक दुर्दैव असं आहे की पक्षांतर्गत लोकशाही पाहिजे, पक्षांतर्गत निवडणुका पाहिजेत, देशात निवडणुका पाहिजेत। सगळ्या गोष्टी जर निवडणुकीने होत असतील आणि निवडणूक आयुक्त मात्र नेमणुकीने होत असेल तर मग लोकशाहीचा मूळ जो गाभा आहे तोच कुठेतरी धोक्यात येतोय। निवडणूक आयोग आत्ताचा जो आहे तो बरखास्त झाला पाहिजे, केला पाहिजे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेत, ही माझी शिवसेनेची मागणी आहे। कारण हा निकाल मी मानायला तयार नाही, हा सरळ अन्याय आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा व्यवहार 2000 कोटी रुपयांमध्ये झाला असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। याबाबत प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी जहरी टीका केली आहे। संजय राऊत वेडसर माणूस आहे आणि सायको माणसाच्या विधानाला किती महत्त्व द्यायचं असं संजय शिरसाट म्हणाले। तसंच संजय राऊत यांची तुलना शिरसाट यांनी पिसाळलेल्या कुत्र्याशी केली आहे। या संजय राऊतच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे आणि म्हणून अशा सायको माणसाच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं हे आम्हाला उचित वाटत नाही। परंतु एक निश्चितच आहे, त्यांना आणखीन कल्पना नाही की निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना पक्षाची मान्यता आम्हाला दिलेली आहे। म्हणून आम्ही आज बैठकीमध्ये सुद्धा याच्यावर थोडीशी चर्चा झालेली, त्याचं डिस्क्वालिफिकेशन कसं होईल याची निश्चित कारवाई आम्ही करणार आहोत। डिस्क्वालिफिकेशन झाली पाहिजे। राउत ने तो बोल दिया कि 2000 करोड़ में ये बेचा गया करके, कहां से कीमत लगाते हैं मुझे मालूम नहीं है। ये लोग, ये कोई पत्राचार है क्या बेचने के लिए? कहां से पैसा लगाते हैं आप? पहले 50 खोखे बोलते थे, आपका ही पिताजी का नाम 50 खोखे में बेचने के लिए निकला था ये आदमी। कल मुंबई बेचेगा, कल देश बेचने निकलेगा। कल ये दोनों अगर बैठ गए तो देश की भी कीमत लगाएंगे। कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे। कसब्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवी धंगेकरांसाठी कसब्यात बाईक रॅलीच्या माध्यमातून अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी शक्ती प्रदर्शन केलं। सध्या कसब्यात महाविकास आघाडीचं वार आहे आणि उद्धव ठाकरेंप्रती मतदारांची सहानुभूती आहे आणि त्यामुळे कसब्यात महाविकास आघाडीचाच उमेदवार विजयी होणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही कसब्यात प्रचार रॅली काढली। जास्तीत जास्त मतांनी भाजपचा उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास पंकजा मुंडे यांनी वर्तवलाय। अलीकडे गाडी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये खूप उत्साह दिसतो।
मतदार पण प्रतिसाद देत आहेत. ज्यावेळेस आम्ही नमस्कार करतोय त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर पण हास्य बघायला मिळतंय. आता त्या उद्याच्या 26 तारखेपर्यंत हे असंच वातावरण टिकवण्याचं काम आम्हाला सगळ्यांना करावं लागेल. आम्ही ते करू. जनतेला यावेळेस शिवसेनेच्या बद्दल निवडणूक आयोगाने दिलेला कौल आवडलेला नाही. आता त्याबद्दलचा कशात मत व्यक्त करायचं तर ह्या निवडणुकीच्या निमित्ताने ते मतदार ते मत व्यक्त करेल आणि महाविकास आघाडीला निवडून देईल. सगळेजण मतदार विशेषतः उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहेत हे या निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध होईल. उद्धव ठाकरेंना आणण्यासाठी प्रयत्न हे चला रे दादा, भाजप ही निवडणूक गाडीत उतरून जाईल. अजिबात तर मी गाडीत उतरेन. दादा गाडीतून उतरलेले आहेत. वाटतून आपण पाहू शकतो दादा संतापलेले आहेत. आज कसब्यामध्ये मी प्रचाराला आले. आज आम्ही एक रॅली केली. त्याचा प्रचंड प्रतिसाद होता. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांचा होता. कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत दांडगा उत्साह मला पाहायला मिळाला. मला वाटतं कसब्याच्या या जागेमध्ये आमचा विजय निश्चित आहे. IPS अधिकारी ब्रिजेश सिंग यांची मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्रा या राज्य सरकारच्या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंग परदेशी यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियुक्तीबाबतचे आदेश काढलेले आहेत. ब्रिजेश सिंग हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव आणि महासंचालक होते. आता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यालयामध्ये सचिव म्हणून करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रवीण सिंग परदेशी हे त्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. अत्यंत प्रभावी आणि कार्यकुशल सनदी अधिकारी अशी त्यांची ओळख राहिली आहे. दरम्यान भूषण गगराणी हे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तर विकास खरगे हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आहेत. त्यांच्या सोबतीला मुख्यमंत्र्यांच्या टीममध्ये आता ब्रिजेश सिंग देखील आलेले आहेत. राज्यामध्ये उद्यापासून 12वीची लेखी परीक्षा सुरू होतीये. 21 मार्च पर्यंत ही परीक्षा चालणार आहे. या परीक्षेला यंदा 6,64,043 मुली तर 7 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसणार आहेत. यंदा कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येणार असून परीक्षा केंद्रावरती भरारी पथकं आणि बैठी पथकं नेमण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांना पेपरच्या शेवटी 10 मिनिटं वाढवून देण्यात येणार आहेत. परीक्षा केंद्रापासून 50 मीटरवर झेरॉक्सचं दुकान बंद ठेवावं लागणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पेपर कस्टडी नेताना GPS लावलं जाणार असल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिली आहे. 12वीची लेखी परीक्षा ही उद्यापासून म्हणजे 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत प्रत्यक्ष पार पडणार आहे. या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळातून आमच्याकडे 14,57,293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि 2018 पासून ही सर्वोच्च नोंदणी आहे. या परीक्षेची मंडळाकडून सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी यामध्ये सूचना दिल्या गेल्या आणि शिक्षण विभागाबरोबरच इतर विभागाची सुद्धा भरारी पथके किंवा बैठी पथके सर्व केंद्रावर असणार आहेत. शरीराचं तंत्र उत्तम राखण्यासाठी शांत आणि पुरेशी झोप लागणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. झोप चांगली असेल तर प्रकृती चांगली आणि चांगल्या प्रकृतीच्या व्यक्तींना चांगली झोप असा या दोन्हींचा परस्पर संबंध आहे. मात्र मुंबईकरांची झोप आता उडाली आहे. कोरोनानंतर 18 ते 25 या वयोगटातील मुलांमध्ये झोप न येण्याच्या तक्रारी वाढल्यात. रात्री उशिरापर्यंत जागा राहणं, मोबाईल, लॅपटॉप आणि सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे. याच बदलत्या जीवनशैलीमुळे मुंबईकरांची झोप उडाल्याचं समोर आलंय. अपुऱ्या झोपेमुळे स्थूलपणा वाढणं, रक्तदाब, डायबिटीस, हृदयविकाराचे आजार बळावल्याचंही पाहायला मिळतंय. कोरोनामुळे सगळ्यात महत्त्वाचं काय झालंय की आपण ऑनलाईन काम करायला लागलो. इंटरनेट किंवा वर्क फ्रॉम होम हा प्रकार सुरू झाला आणि थोडीशी त्याच्यामुळे दुष्परिणाम असा आला की लोक उशिरापर्यंत बसून कामं करायला लागले.
तसंच टीव्हीवरच्या गोष्टी बघणं किंवा हल्ली आलेले जे काही OTT प्रकार आहे त्याच्यामधल्या सिनेमा बघणं, सिरियल बघणं, हे प्रकारामुळे उशिरापर्यंत जागं राहणं हा प्रकार त्याच्यामध्ये व्हायला लागला. ऑनलाईन याच्यामध्ये काही मुलं तर परदेशातला कोर्स करत असल्यामुळे ते रात्री बसून ते कोर्स अटेंड करायला लागले. काहीतरी सपनात आल्यानंतर वाटतं, तरी पण ते आठवत नाही. नंतर आपल्याला झोप पूर्ण झाली आठवत नाही. बसल्या ठिकाणी झोप येते, गोरणं आठवत नाही. असं शरीराला आपले बरेच त्रास व्हायला लागले. ते अंधश्रद्धेमधून नाशिकमध्ये एका वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील कळमुस्तेच्या पिंपळाचा पाडा इथल्या धक्कादायक घटना घडलेली आहे. बारकू तेलवडे यांच्या मोठ्या भावाचा गुजरातमधील मोहपाडा इथे 2 दिवसांपूर्वी पुतणीकडे वृद्धापकाळानं मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी मृतदेह कळमुस्ते गावी आणण्यात आला. मात्र मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूला त्यांचा सख्खा भाऊ भीमा बारकू तेलवडे आणि त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे हे दोघे कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या कुटुंबानं संबंधित दाम्पत्याला जबर मारहाण केली. यात दोघेही जखमी झालेले आहेत. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आजही भगतबुवांवरती विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यात अनेकदा अंधश्रद्धेच्या घटना देखील उघडकीस आलेल्या आहेत. गावातला भाऊच आमचा वारला तिकडं आजारपणामुळे, दुःखामुळे. 2-4 महिने तिकडंच होता. तो घरी आणला. बस मी त्याला पाहायला जाणार तेवढे त्याने नाही बा, हा भुताळा आहे, अजिबात त्याचा पाऊल टाकून द्यायचा नाही. शिवाय द्यायला लागलं. बरं शिवाय द्यायला लागला तर लगेच दगडा उचलून आपळायला लागला. दगडा उचलून आपळायला मग जाऊ द्या बा. तेव्हा एकदम हे लोक हल्ला केला आणि मला डोक्याचं एक मारला रट्टा. जादूटोणा विरोधी कायद्याचा कलम का लावला नाही याची विचारणा करत आहोत. खरं तर हा कायदा 2013 साली संमत झाला, परंतु त्याची फारशी व्यवस्थित अंमलबजावणी होताना दिसत नाही. म्हणून अशा घटना घडत आहेत. या पीडित गावामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते जाणार आहेत आणि त्या ठिकाणी प्रबोधन करणार आहेत. जादूटोणा, भुताटकी, भानामती काही नसतं हे लोकांना पटवून सांगणार आहोत. माओवादी संघटनेमध्ये अनेक वर्ष काम करून फरार झालेल्या माओवादी दाम्पत्याला पोलिसांनी हैदराबाद इथून अटक केली आहे. गेली अनेक वर्ष हे दाम्पत्य हैदराबादमध्ये राहत होतं. हे दोघे माओवादी दाम्पत्य गेली अनेक वर्ष गडचिरोली जिल्ह्यामध्ये संघटनेमध्ये काम करत होते. 2005 मध्ये माओवादी संघटना सोडून हैदराबादला पळून गेले होते. यामध्ये तत्कालीन अहेरी दलम कमांडर मधुकर कोडापे आणि त्याची माओवादी पत्नी श्यामली या दोघांचा समावेश आहे. या दोघांवर 10 लाख रुपयांचं बक्षीस असून अनेक गुन्हे देखील दाखल आहेत. माओवादी चळवळीत असलेले दाम्पत्य नंतर माओवादी संघटना सोडून हैदराबादला फरार होऊन गेले होते. त्या ठिकाणी जाऊन वास्तव्य करणाऱ्या माओवादी दाम्पत्याला 18 वर्षानंतर गडचिरोली पोलिसांनी मोठ्या शिताफीने हैदराबादमधून अटक केली आहे. मी सध्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी त्यांना आणण्यात आलेलं आहे. ते आपण बघू शकता. एक माओवादी कमांडर अहेरी दलम कमांडर जो होता त्याची नियुक्ती झाली होती. मधुकर कोडापे आणि त्याची पत्नी श्यामली हे दोघेही गेले काही वर्ष माओवादी संघटनेत होते आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक गंभीर गुन्हे यांच्यावर दाखल आहेत. 10 लाख रुपयाचा बक्षीस आहे. 2005 मध्ये जेव्हा मधुकरला पदोन्नती मिळाली होती अहेरी दलम कमांडर म्हणून, त्याच्या 5 महिन्यातच त्यांनी हे दलम सोडलं आणि हे लोक हैदराबादला गेले होते. हैदराबादला जाऊन त्या ठिकाणी वास्तव्याला होते. गडचिरोलीचे SP निलोत्पल, ॲडिशनल SP ऑपरेशनल अनुज तारे या लोकांना जेव्हा माहिती मिळाली तेव्हा त्यांनी एक मोठी टीम हैदराबादला पाठवली होती आणि तिथून या लोकांना कारवाई करून अटक करून या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. म्हणजे गेली 18 वर्ष हे दोघं हैदराबादमध्ये वास्तव्याला होते आणि आज गडचिरोली पोलिसांनी या दोघांना परत अटक करून जिल्ह्यात आणलेलं आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. ठाण्यातील नागरिकांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे. ठाण्यामध्ये पुढील 4 दिवस झोनिंग पद्धतीनं पाणी पुरवठा केला जाणार आहे आणि त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आलेलं आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या एका जलवाहिनीतील गळती दूर करण्याचं काम उद्यापासून 24 फेब्रुवारीपर्यंत केलं जाईल आणि या काळामध्ये ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून केवळ 50%च पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे या काळात शहरामध्ये झोनिंग पद्धतीनं पाणीपुरवठा करण्याचं नियोजन करण्यात आलंय. त्याचा परिणाम म्हणजे प्रत्येक झोनमध्ये या 4 दिवसात किमान 12 ते 24 तास पाणीपुरवठा बंद राहील.
आतापर्यंत तुम्ही वडाच्या झाडाखाली बसून प्रवचन देणारे पाहिले असतील, पण नगरच्या एका प्रवचनकाराची अजब तऱ्हा देखील पाहायला मिळाली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका प्रवचनकारानं चक्क 110 फूट उंचीच्या वडाच्या फांदीवर बसून नवनाथ आणि ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण सुरू केलंय. राहुरी तालुक्यामधील देसवंडी गावात संजय शिरसाट यांनी महाशिवरात्रीपासून 10 दिवसांचं हे पारायण सुरू केलंय. 28 फेब्रुवारीला या पारायणाची सांगता होईल. तर सोमेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात 108 कुंडी यज्ञ केला जात असून समाजाच्या हितासाठी दिवस रात्र हे महाराज ऊन वारा थंडीची पर्वा न करता वटवृक्षावरती पारायण करताना दिसतात. या अनोख्या पद्धतीनं सुरू असलेल्या पारायणाची जिल्हाभरामध्ये चर्चा सुरू आहे. ऑक्सिजन अभावी लोक मरत होती आणि झाडाचं महत्त्व संपूर्ण विश्वाला कळावं, कारण ऑक्सिजनाची किंमत काय आहे आपल्याला कळली नाही कुठपर्यंत, जोपर्यंत कोरोना येत नव्हता तोपर्यंत. पण कोरोनात आपल्याला ऑक्सिजनची किंमत कळली. वड आपल्याला ऑक्सिजन देतो हे महाराजांनी जाणलं आणि वृक्षाची किंमत काय आहे, वृक्ष किती अनमोल आहे हे जगाला दाखवून देण्यासाठी महाराज त्याच वटवृक्षावर 10 दिवस बस. घराचं संरक्षण करण्यासाठी आपण कुत्रा पाळतो, पण आता कुत्र्यांच्या रक्षणासाठी वेगळी यंत्रणा उभी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण काही शहरी भागात चक्क कुत्रे चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. ही टोळी जातिवंत आणि महागड्या कुत्र्यांची चोरी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जातिवंत कुत्र्यांना चोर बाजारामध्ये चांगली किंमत मिळत असल्यानं चोरांच्या टोळ्या जातिवंत कुत्र्यांच्या शोधात फिरतात. नुकत्याच दक्षिण दिल्लीतल्या एका घरासमोरून कुत्रा चोरीला गेला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चक्क कुत्रा चोर दिसून आलेला आहे. पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावून कुत्रे चोर टोळीचा पर्दाफाश केलेला आहे. पोलिसांनी 2 चोरांना अटक केलेली असून कुत्र्याला मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आला आणि त्यामुळे आता महागड्या कुत्र्यांच्या संरक्षणासाठी काय करावं असा प्रश्न कुत्र्यांच्या मालकांना देखील सतावतोय. तुर्कीमध्ये विनाशकारी भूकंपाच्या वेळी मदत आणि बचाव कार्यासाठी गेलेल्या एनडीआरएफच्या पथकातील जवानांशी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला. ऑपरेशन दोस्त अंतर्गत एनडीआरएफचे जवानांचं पथक तुर्कीत गेलेलं होतं. भूकंपग्रस्त तुर्कीत मदत आणि बचाव कार्य करून हे तुर्कीतून भारतात परतले. जगामध्ये कोणत्या भागात एखादी आपत्ती आल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी भारत धावून जातो हे एनडीआरएफच्या ऑपरेशन दोस्तनं पुन्हा एकदा दाखवून दिलं. भारताकडे सर्वात सक्षम मदत आणि बचाव कार्याची टीम असल्याचं यातून अधोरेखित झाल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले. आता जगातील इतर देशांचाही एनडीआरएफ वरचा विश्वास वाढू लागल्याचंही त्यांनी सांगितलंय.